नमस्कार. सध्या कांद्याचे दर खूपच कमी आहेत. या दरामध्ये कांदा विकलात तर तुम्हाला तुमचा खर्चही निघत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर उपाय म्हणून सर्व सर्व शेतकरी आता कांदा साठवताना दिसून येत आहेत. यावर हाच उपाय आहे की कांदा साठवून ठेवणे आणि ज्यावेळेस भाव येईल त्यावेळेस तो विकणे. याच विषयावर आज आपण माहिती पाहणार आहोत की कांदा साठवताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा कांदा आहे असा शेवटपर्यंत राहील आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. कांदा शेतात असताना जेवढी त्याची काळजी घ्यावी लागते तेवढीच काळजी कांदा साठवताना घ्यावी लागते. कारण साठवणीत योग्य काळजी घेतली नाही तर कांदा सडणे, वजन कमी होणे किंवा कोंब येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे साठवणीपूर्वी आणि साठवणी दरम्यान होणाऱ्या चुका टाळणे आवश्यक आहे. आता आपण पाहूया की काढणीपूर्वी कोणती काळजी घ्यायला पाहिजे. कांद्याची योग्य साठवण काढणीपूर्वी सुरू होते. अनेक शेतकरी काढणीच्या 10 ते 15 दिवस आधी पाणी देतात. ही मोठी चूक आहे. यामुळे कांदा मऊ पडतो आणि साठवणीत लवकर खराब होतो. तसेच कांद्याची पूर्ण मान पडण्यापूर्वीच म्हणजे तो अपरिपक्व असतानाच काढणी केल्यास तो टिकत नाही. नत्र खताचा अतिवापर केल्यास साठवणुकीत जीवाणूजन्य रोग जसे की तपकिरी रॉट किंवा बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. आता पाहू की काढणीनंतर कोणती काळजी घेतली पाहिजे. काढणीनंतर कांदा योग्य पद्धतीने वाळवणे आवश्यक आहे. कांदा काढल्यानंतर पातीसह 3 ते 5 दिवस उन्हात वाळवावा. मात्र जास्त वेळ उन्हात ठेवल्यास रंग खराब होतो आणि वजन घटते. साठवणीपूर्वी कांद्याच्या माना 3 ते 5 सेंटीमीटर ठेवून कापाव्यात. नीट न वाळवता कांदा साठवला तर बुरशीजन्य रोग जसे की काजळी, निळी, हिरवी बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव होऊन सडण्याचा धोका वाढतो. आता पाहूया की साठवण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. साठवण करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी. कांद्याचा ढीग 4 फुटांपेक्षा जास्त उंच करू नये. उंच ढिगामुळे खालच्या कांद्यांवर दाब येतो आणि हवा खेळती राहत नाही. त्यामुळे सडण्याची जास्त शक्यता असते. चाळीची उंची पुरेशी असावी जेणेकरून उष्णता साचणार नाही. कांदा चाळ सावलीत असावी, पण तिच्या जवळ जनावरे बांधणे टाळावे. शेण आणि मूत्रामुळे कांदा खराब होऊ शकतो. तसेच चाळीजवळ किंवा आत खतांची विशेषतः युरियाची साठवण करू नये. युरियाच्या संपर्कामुळे कांदा लवकर सडतो. याशिवाय साठवलेल्या कांद्याची वेळोवेळी तपासणी करून त्याला पलटी मारावी. खराब, जखमी किंवा वास येणारा कांदा वेगळा काढावा जेणेकरून इतर कांद्याचे नुकसान होणार नाही. एकूणच काहीतरी योग्य पद्धतीने साठवण केल्यास कांद्याचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. तर ही होती कांदा साठवणुकीविषयी कोणत्या चुका टाळायच्या त्या माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.